मित्रांनो, आपल्यासारखे मिडल क्लास लोकांना खूप वेळेस एका गोष्टीचा रेग्रेट असतो की आपल्याकडे जनरेशनल वेल्थ नाहीये, म्हणजे पिढीजात आलेली संपत्ती नाहीये. पण मी तुम्हाला आज 5 इंडस्ट्रीज सांगतो ज्या कदाचित तुम्हाला तुमच्या फ्युचर जनरेशन साठी जनरेशनल वेल्थ क्रिएट करायला मदत करू शकतात. नंबर 1, रिअल इस्टेट. पृथ्वीवरती जागा कमी आहे आणि लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे रिअल इस्टेटला कधीच मरण नाहीये. लोकांना राहण्यासाठी जागा लागणारच आहे. तुम्ही भारतात राहा ना तर अजून कुठल्या देशात, रिअल इस्टेटला मरण नाहीये. नंबर 2, कन्स्ट्रक्शन. जर रिअल इस्टेट आहे, त्याच्यावर घर बनवायचंय, ऑफिस बनवायचे, बिल्डिंग बनवायची, वॉटेवर जे काही करायचं असेल त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन लागणारच आहे. माणूस जेव्हापासून गुहेतून बाहेर पडून स्वतःचं घर बनवायला लागला ना, तेव्हापासून कन्स्ट्रक्शन होत आलेलं आहे. आणि पुढे पण जर पृथ्वीवर जागा कमी पडली ना तर मंगळावरती जाऊन जागा शोधून माणूस तिथं कन्स्ट्रक्शन करायला स्टार्ट करणार आहे. सो कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड जे पण काय असेल त्या बिझनेसेस मधून पण तुम्ही जनरेशनल वेल्थ क्रिएट करू शकता. मे बी कन्स्ट्रक्शन मटेरियलचं काम असेल, कन्स्ट्रक्शन लेबर्स असतील, वॉटेवर जे पण कराल तुम्ही. नंबर 3, लॉजिस्टिक सर्व्हिसेस. मे बी तुमच्या कार्स असतील किंवा मग इम्पोर्ट एक्सपोर्ट असेवाले जे बिझनेस आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला जनरेशनल वेल्थ क्रिएट करून देतील. कारण की गोष्टी इकडून तिकडे घेऊन जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी माणसाच्या स्वभावातच आहेत आणि त्या सुद्धा कधी बंद नाही पडणार आहेत. नंबर 4, मेटलशी रिलेटेड बिझनेस. मग ते सोनं चांदी असो, लोखंड असो, स्टील असो, वॉटेवर. जोपर्यंत जग चालू आहे ना तोपर्यंत मेटल्स वगैरे युज होत राहणार आहेत वेगवेगळ्या पर्पज साठी वगैरे. आणि नंबर 5, तुम्हाला शॉकिंग वाटेल पण कचऱ्याचा बिझनेस, स्क्रॅपचा. भारत आज जगामध्ये सगळ्यात जास्त कचरा प्रोड्यूस करणाऱ्या देशांपैकी एक आहे. त्यामुळं जर का तुम्ही अशा काही गोष्टी करू शकलात जिथे तुम्ही गार्बेज किंवा वेस्टेज रिसायकल करून काहीतरी तयार करू शकलात तर ते बिझनेसेस सुद्धा तुमच्यासाठी जनरेशनल वेल्थ क्रिएट करू शकतात. आणि अजून एक बोनस सांगतो, फूड किंवा डेली नीड्स या रिलेटेड बिझनेस सुद्धा जसे की ग्रोसरी वगैरे हे सुद्धा तुम्हाला जनरेशनल वेल्थ क्रिएट करून देऊ शकतात. या सगळ्या बिझनेसेसचे फॉर्म बदलत जातील, नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे येत जातील, पण फंडामेंटल्स तर नेहमीसाठी तेच राहतील.